उद्या सकाळी जायचंय पिंपरीला. सकाळी म्हणजे सकाळी नाही, पहाटे जायचंय पिंपरीच्या मार्केटला. फुलं घेऊन जायचे, झेंडूची फुलं असतात शेतकऱ्यांची, तर ती घेऊन जायचे. तर मी आदल्या दिवशीच आजच फुलं गोळा करायला सुरुवात केली. म्हणजे एका ठिकाणी गेलो होतो, त्यांची फुलं आणलेत भरून. आता अजून 2 ठिकाणी भरायचे ते. आणि मग रात्री परत पहाटे म्हणजे 2-3 वाजता निघून आणखी 1-2 ठिकाणी फुलं भरायचे. भरून मग ती घेऊन जायची पिंपरीच्या मार्केटला. एकाचे 13 डाग म्हणजे 13 फुलांच्या पिशव्या भरून आणल्यात, ते बाकीच्या भरायच्यात. अजून एका ठिकाणी 2 कॅरी बॅग होत्या झेंडूच्या, त्या पण घेतल्या. चम्याकडे गेलो, चम्याचा पण झेंडू होता, पण मी काटा विसरलो होतो एका ठिकाणावरून आणायचा. मग परत चम्या आणि मी तो काटा आणायला गेलो, वजन काटा घेतला. परत चम्याच्या घरी मग चम्याच्या पिशव्यांची वजनं केली. आत्ताशी आलोय घरी. वाजलेत 11:30, म्हणजे आता 11:30चे 12 होतील झोपता. आणि मग परत 2:30 वाजता उठून जायचे, म्हणजे 2 ते 2.5 तासाची झोप होईल फक्त आज. 2:30 वाजले ते. आणि आपण निघालोय आता पिंपरीला मार्केटला. हे 2 वक्कल मी भरून आलोय फुलांचे, आणि आता 3रं वक्कल भरायला जायचंय. वेळ न घालवता आलाय आज, नशीब माझं. खेडमध्ये 1 जणाचं फुलं आहेत, ती भरायची, तर मग निघायचं. ते पण येतील सोबत वाटतंय, माहित नाही अजून. त्यांना फोन करायला पाहिजे. त्या फुलवाल्या दादाला मी फोन केला होता, खेडमध्ये ज्यांची फुलं आम्हाला भरायचे ते. तर त्यांचं कॉलर ट्यून 1 नंबर गाणं होतं, एकदम जुनं. बडे अच्छे लगते हैं ये धरती, काय होतं पुढं, ये अंबर, ये रहना और तुम. म्हणजे आता मला गाता नाही येते तसं, पण ते छान होतं एकदम असं. ऐकू जाता आता लाव रे गाणं. मला आधीच झोप आली आहे, त्यातून मी रड गाणं सांगतोय एकदम जुनं. तर तो असा बघतोय माझ्याकडं. ही सफेद फुलं भरायला आपण आलोय. त्याला बोलतात कबूतर, म्हणजे शेवंतीचा प्रकार आहे, पण कबूतर बोलतात. फुलं घेऊन मार्केटला जात असताना मध्ये आम्हाला दिसलं एक गड किल्ल्यांची स्पर्धा इथे भोसरीमध्ये. म्हणजे कोणता एरिया आहे एक्झॅक्ट नाही सांगता यायचा, पण होतं इथं. तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मंडळाने ह्या गोष्टी आयोजित केल्या पाहिजेत. कारण त्यातून काय होणार आहे, लहान मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास कळणार, त्यांचे किल्ले कसे होते, किल्ल्यांचा अभ्यास होणार. या सगळ्या गोष्टी छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, पण त्या छोट्याशा ॲक्टिव्हिटीमधनं साध्य होण्यासारखं खूप आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास कळणं किंवा किल्ल्यांचा इतिहास कळणं, किल्ल्यांचा अभ्यास होणं, या सगळ्या गोष्टी. आमच्या गावामध्ये पण ही स्पर्धा आयोजित केली जाते दरवर्षी. तशीच प्रत्येक गावामध्ये ही स्पर्धा आयोजित झालीच पाहिजे, का नको व्हायला. 4:30-5 वाजता आम्ही पोहोचलो पिंपरीच्या मार्केटला. तिथं 2-3 ठिकाणी फुलं खाली केली अशी. इथं आता हे गाळं उघडलं, त्यांच्या गाळ ताब्यात देऊ. 2-3 गाळे उघडले, त्यांच्या ताब्यात दिली पहिलीच. तर पिंपरीच्या मार्केटला माल खाली करून झाला आहे. सगळ्या गाळ्यांवरती आवक देऊन झाली प्रॉपर. म्हणजे ज्या गाळ्यावर जेवढे डाग टाकले तेवढे लिहून द्यायला लागतं त्यांना. आणि आता जायचं घरी. अशी सुंदर फुलं बघून मन प्रसन्न होतं. पण दिवाळी असून सुद्धा हे झेंडूला तर बाजार कमी आहे, बाकी ज्यांचे भाव नाही माहिती. पिंपरी मार्केटला फुलं खाली करून आल्यानंतर आम्ही आलो गॅस भरायला CNG पंपावर. CNG भरून झाला. 710 रुपयाचा CNG बसला. आणि काल पण प्रेशरवर CNG बसला होता गाडीमध्ये, काल घरी जाताना. आणि आज पण प्रेशरवर CNG बसला. तर ॲव्हरेज निघून आलं 18.5चं. तसं खेडमध्ये गॅस भरला की तिथं निघतं 17, 16, 17, 16चं ॲव्हरेज. म्हणजे आता CNGचं ॲव्हरेज काढणं जरा अवघड होतं, कारण की दरवेळी प्रेशरनुसार गॅस बसतो टाकीमध्ये. असं एक माप परफेक्ट तेवढंच बसतं असं काही नाही. मार्केटवरून घरी जाता दिसलं स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण, संभाजी महाराजांचं सगळ्यात मोठं स्मारक. आता दिसत नाही एवढं खास, कारण लाईट नाही आहे आणि अंधार आहे. ज्या दिवशी स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा होता, त्या दिवशी यायची खूप इच्छा होती, पण रविवारी होता. रविवारी असल्यामुळं काय होतं, आमचं मार्केटची सुरुवात असते रविवारच्या दिवशी. शनिवारी सुट्टी असते वीकेंड, आणि रविवारच्या दिवशी मार्केट चालू होतं.
त्याच्यामुळं काही मला यायला जमलं नाही. म्हणजे इच्छा खूप होती. ढोल ताशा पथक होती, 3000 ढोल ताशा वाजणार होते तिथं. तर यायची खूप इच्छा होती, पण आता ते कामामुळे जमत नाही सगळ्याच गोष्टी करायला. तर आता जाता सकाळ सकाळ फटाके वाजत होते. मग म्हटलं एवढ्या सकाळी कोण पहाटे 5 वाजता फटाके वाजवतंय. तर इथं आहे मोशी मार्केटचे दलाल वगैरे लोक, व्यापारी लोक फटाके वाजवत असणारे सकाळ सकाळी. पोहे दाखवायला ठेवायचे ना थोडे व्हिडिओसाठी. तर येते तर लागली होती भूक, म्हणून खेडशेट लोकांवर थांबून पोहे खाल्ले. संपवले आणि दाखवायचे होते थोडं प्लेटमध्ये. माझे पण संपले. एक प्लेटमध्ये भागले म्हणून 2 प्लेट खाल्ले. आता घरी जाऊन झोपायचं निवांत. फक्त 2 तास, 2 तास भेटतात का नाही पूर्ण झोपायला काय माहिती. जसं जसं गावाकडे यायला लागलं तसं थंडी वाढायला लागली, म्हणून काचा बंद करून घेतला पहिल्या गाडीच्या. सूर्य उगवायच्या आधी पोहोचलो मी घरी. आता झोपायचं आहे. किती वेळ झोपवते माहीत नाही. रात्री झाली हार्डली 3 तासाची झोप, आणि आता होईल हार्डली तासाभराची झोप. कारण मग सारखे शेतकरी फोन करतात रिकाम्या कॅरेटसाठी किंवा माल आहे सांगायला वगैरे 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 वगैरे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.